सावंत यांनी दक्षिण मुंबईतनं आपली आघाडी राखलेली आहे, कायम ठेवलेली आहे। अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईमधनं आघाडीवर आहेत। इकडे वर्षा गायकवाड यांची आघाडी आहे, अमोल कीर्तीकर यांची आघाडी आहे। त्यामुळे मुंबईमध्ये महायुती महाविकास आघाडी असा 3-3 असा स्कोर दिसतोय मुंबईमधला। तर देशामध्ये 300चा टप्पा एनडीएने ओलांडलेला आहे। 302 जागी एनडीए आघाडीवर दिसते आणि इंडिया आघाडी 70 जागी आघाडीवरती आहे। इकडे यामिनी जाधव यांची दक्षिण मुंबईतनं पिछाडी आहे, अरविंद सावंत इथे आघाडीवर आहेत। राज्यातले सर्वच्या सर्व 48 जागांचे कल आलेत। महायुती 23 आणि महाविकास आघाडी 23 जागी आणि महायुती 24 जागी। यवतमाळ वाशिममधनं संजय देशमुख आघाडीवरती। यवतमाळ वाशिममध्ये जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि जयश्री पाटील या पिछाडीवरती आहेत। अगदी नौखा उमेदवार खरं तर त्या या ठिकाणी होत्या। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंतांची आघाडी कायम, यामिनी जाधव पिछाडीवर आहेत। नारायण राणे बातम्यांमध्ये आले। रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे आघाडीवर। नारायण राणेंची बातमी आलेली आहे। मगाशी ते गणपतीपुळ्यात दर्शन घेऊन आले आणि आता समोर बातमी येते की ती आघाडी त्यांची आहे। नारायण राणे आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून। विद्यमान खासदार विनायक राऊत त्यांच्या समोर आहेत आणि दोघांनीही दावे केलेले आहेत की आम्ही 2.5 लाखांच्या मतांनी जिंकणार। आणि 302 इंडिया 170 हा आकडा आता कायम राहतो, बदलतो, वाढतो, कमी होतो, हे आपल्याला बघायला लागेल। पण इंडियाचा परफॉर्मन्स 170 आहे, त्याच्यातला काँग्रेसचा वेगळा बघावा लागेल। पण 170-200 पर्यंत जर का ते जाताना दिसत असतील तर एक म्हणजे हा कल असा राहिला तर हा डिस्क्लेमर कायम ठेवून सुद्धा इंडिया एक चांगला विरोधी आघाडी मजबूत असेल। कारण 200 ही कमी जागा नाहीये, त्यामुळे यावेळीची जनता ही एक स्थिर सरकार आणि मजबूत विरोधी पक्ष या दिशेने जातंय का असं सध्या तरी दिसतंय। आणि मला वाटतं लोकशाहीसाठी तेच हेल्दी आहे, तेच योग्य आहे। अर्थात पुन्हा हे सुरुवातीचे कल 295 का 400 पार का 350 सगळ्या सर्वेचा आपण नम्रता जेव्हा ॲव्हरेज काढलं ना तर ते 350च्या सुमारास एनडीएचं, त्यामुळे आता ते बघावं लागेल। महायुती 24 मविया 23 सध्या महाराष्ट्राचं चित्र आहे। महायुती 24 मविया 23 जवळपास 50-50 चाललेलं आहे। नंदुरबार मधनं हिना गावित, विद्यमान खासदार हिना गावित पिछाडीवर आहे। तिथे गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतलेली आहे सुरुवातीच्या कलांमध्ये। हिना गावित यांचा या ठिकाणी मला वाटतं 2 टर्म तरी त्या खासदार या ठिकाणी आहेत आणि यावेळेला मात्र त्या सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर गेलेले दिसतात। गोवाल पाडवी यांची आघाडी या ठिकाणी दिसते सुरुवातीच्या कलांमध्ये। केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी। नंदुरबारमध्ये ती प्रसिद्ध मीटिंग विसरायला नको, प्रियंका गांधींच्या सभेला जो प्रतिसाद मिळाला होता तो इंदिरा गांधींची आठवण करून देणार होता, इतका प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला होता। आणि नंदुरबारमधून नेहमी मानलं जायचं की काँग्रेस त्यांच्या प्रचाराची सुरुवात करायची जेव्हा काँग्रेसचं वर्चस्व होतं देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा, पण तो प्रतिसाद इथे बघायला मिळतोय, काय बघावं लागेल। भारत जोडो न्याय यात्रा ज्याची सांगता मुंबईत झाली होती ती नंदुरबारमधनं आली। वर्ध्यातून अमर काळे आघाडीवर आहेत, बातमी येते वर्ध्यातून रामदास तडस पिछाडीवरती। रामदास तडस अर्थात पिछाडीवर आणि अमर काळे आघाडीवर। हे सुरुवातीचे कल आहेत राज्यातले। वर्ध्यातून महाविकास आघाडीचे अमर काळे आघाडीवर दिसतायत। सुरुवातीच्या पहिल्या पोस्टल आणि पहिल्या फेऱ्या दिसतायत आणि त्यामधले हे कल आहेत। अर्थात हे फक्त कल आहेत, हे यानंतर ही आकडेवारी बदलू शकते। जळगावमध्ये स्मिता वाघ आता आघाडीवर गेल्या आहेत आणि रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी आपली आघाडी कायम राखलेली आहे। जळगावमध्ये करण पवार यांना पिछाडीवरती ढकलण्यात स्मिता वाघ यांना सुरुवातीच्या कलांमध्ये यश आलंय। भाजपच्या उमेदवार आहेत स्मिता वाघ आणि रावेरमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत रक्षा खडसे आणि मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्येच ही भाजपची महिला आघाडी मुसंडी मारताना दिसते। स्मिता वाघ आणि रक्षा खडसे दोघीही आघाडीवरती। यवतमाळ वाशिममधून ठाकरेंच्या सेनेचे संजय देशमुख आघाडीवर आहेत। यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी खरं तर इंटरेस्टेड होत्या पुन्हा एकदा खासदारकीसाठी। त्यांचं तिकीट मात्र शेवटच्या क्षणी कापण्यात आलं आणि त्यांची नाराजी नरेंद्र मोदींना राखी वगैरे बांधण्याचे सुद्धा दाखले दिले, पण तसं काही नंतर झालं नाही, तिकीट मिळालं नाही त्यांना। आणि त्यांची नाराजीच आहे ही असं म्हणता येईल। आता हे सगळे नाराजीचे परिणाम नंतर अनालिसिसचा भाग होईलच। रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे आघाडीवर आहेत। आधी त्यांच्या पत्नीची चर्चा होती पण रश्मी बर्वे त्यांचा अर्ज प्रमाणपत्राचा मुद्दा आला, नंतर त्यांना तिकीट देण्यात आलं, डिस्क्वालिफाय करण्यात आला त्यांचा। आघाडीवर दिसतात सध्या तरी बर्वे। रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे आघाडीवर।